ते मुळामध्ये ज्या पद्धतीने या महानगरपालिकेत म्हणा, जे आता अध्यक्ष म्हणून निवडून आले, तर आम्ही आमचा जर अध्यक्ष दिला असता तर संख्येचे जे नेहमीचं चालू आहे की गणित 1-2 यांनी जर संख्या कमी आहे तर उद्धवजींचं म्हणणं होतं की आपण पराजय सुद्धा जसा जय दिल खुलास मानतो, तर तो जो काही काठावर झालेला जो पराजय तो पण आपण दिलखुलास मानूया. आणि ज्यांना आता मुंबईकरांनी त्यांच्या लेखी की आम्ही 83चे 89 करून आणले, म्हणजे खूप माइंडेड भाजपाला मिळालं असं त्यांना जे वाटतंय, ते जर या पक्षामध्ये ज्या पद्धतीने 22 नंतर जी घडामोड घडली ते सुद्धा बाळासाहेबांचं धनुष्यबाण, या धनुष्यबाणाला ज्याला वारंवार आम्ही म्हणतोय की कोर्ट टाइमपास करत करत मिळालेलं आहे, पण ते शिवसेना म्हणूनच मांडलं. त्यामुळे मुंबईकरांनी बाळासाहेबांना आणि कधी धुतकारलं नाही, हे सरळ सरळ स्पष्ट आहे. काँग्रेस ज्या पद्धतीने लढली, उलट मोठ्या प्रमाणात त्यांना अपयश आले आणि सगळेच मिळून सगळ्यांना वाटत इतके मिळावी इतके मिळावी, पण नाही झालं. जे ज्यांना आता अध्यक्ष करतायत त्यांना दिलखुलास सपोर्ट करणं म्हणजे दिलं आम्ही, झालंय. आम्ही नाही दिले अध्यक्ष म्हणजे उमेदवार नाही केलं. त्याच्यासोबत श्री शिरोडकर यांनी सांगितले की मराठी शाळा ज्या आहेत त्या प्रामुख्याने आम्ही कशा प्रकारे अजून सुधारतील आणि वाढतील याकडे लक्ष देऊ, आणि त्यांनी सांगितलं की अजून आता कमी होणार नाही मराठी शाळेत. चांगलं आहे, स्वागत. ओरिजिनल भाजपाच्या त्या म्हणतात ना का त्यामुळे जे मराठीसाठी जे मुंबईकरांसाठी निश्चित चांगलं आहे ते आदित्यानी किंवा उद्धवजींनी कायम सांगितलं की तो मुद्दा म्हणून नक्कीच विरोध नसणार आहे. शाळा टिकल्या पाहिजे, पट वाढला पाहिजे. 5 मीडियम आणल्यामुळे महापालिकेच्या वास्तूमध्ये आम्ही कुठे वेगळ्या शाळा केल्या का, तरी आम्ही आदित्यानी जे आमच्या वेगवेगळ्या CBSE पासून त्या अगदी सगळे बोर्ड आणले मध्यमवर्गीय स्लम मधल्या मुलांसाठी, आम्ही त्याच वास्तूत शिकवतोय. त्यामुळे वास्तू बाधित न होणं, वास्तूपासून दूर न करणं आणि पट वाढवणं हा पण आमचाही अजेंडा आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो.